नमस्कार मित्रांनो, आपल्याला ह्या सेशनमध्ये गुप्त काळाविषयीची माहिती बघायची आहे। आता ज्या अर्थी हा फोटो तुम्हाला दिसतोय हा कालिदास यांचा फोटो आहे आणि या सेशनमध्ये आपल्याला मुख्यतः काय करायचं आहे, गुप्त काळातलं जे साहित्य होतं, साहित्यक होते त्यांच्याविषयी माहिती आणि गुप्त साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला हा दोन मुद्दे या सेशनमध्ये आपल्याला बघायचे आहेत। ठीक आहे, पहिलं साहित्याचा विकास गुप्त काळात आपण आता बघूया। ठीक आहे, गुप्त काळ हा साहित्याच्या विकासाच्या बाबतीत किंवा एकूणच सांस्कृतिक विकासाच्या बाबतीत सुवर्ण काळ समजला जातो। कोणता काळ? सुवर्ण काळ किंवा सुवर्ण युग असं आपण म्हणूया। ठीक आहे, का? कारण या काळामध्ये कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, स्थापत्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड विकास झाला। आपली आजची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा पाया, ज्या प्रकारे आपण राहतोय, ज्या आपल्या रीतिरिवाज, चालीरीती, परंपरा आहेत त्या सगळ्यांचा पाया ह्या काळात रचला गेला आणि त्याच्यामुळे हा एक सुवर्ण युग असं समजलं जातं। आणि साहित्याच्या बाबतीत हा अभिजात काळ समजला जातो। अभिजात काळ म्हणजे असा काळ की ज्या काळामध्ये मूलभूत स्वरूपाच्या साहित्याची निर्मिती झालेली आहे, असा हा काळ आहे। ठीक आहे, मग हा जो गुप्त काळ आहे, गुप्त काळामध्ये सर्व प्रकारचं धार्मिक, ठीक आहे, भारतीय जीवनाचा आधारच धर्म राहिलेला आहे, तर धार्मिक आणि जे बिगर धार्मिक आहे, निधर्मी, अशा दोन्ही प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आहे। ठीक आहे, तर या काळात नारद स्मृती आणि यज्ञवाक्य स्मृती या ग्रंथांची निर्मिती झाली। तसंच कात्यायन स्मृती याची सुद्धा निर्मिती झाली। महिलांविषयी अनेक नियम किंवा बंधनं, ठीक आहे, याच्याविषयी माहिती आपण बघितलेली आहे ऑलरेडी। ठीक आहे, याच्या अगोदरच्या पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये आपण याची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे। कात्यायन स्मृती या ग्रंथांची निर्मिती झाली। ह्या काळात कालिदास हा या काळात होऊन गेला, गुप्त काळात होऊन गेला। सुरुवातीला तो वाकाटकांच्या दरबारात होता आणि नंतर त्याला गुप्तांच्या दरबारात घेण्यात आलं। ठीक आहे, हा जगातला सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो। ठीक आहे, मेघदूत हा जो आपण पहिला फोटो बघितला ना, ठीक आहे, पहिला जो आपण फोटो बघितला बघा, हा जो फोटो आहे इथे बघा, हात म्हणतोय आणि असं वर काहीतरी हात केलाय, हा मेघांना किंवा ढगांना म्हणतोय जा आणि माझ्या प्रेयसीला माझा संदेश द्या। ते मेघदूत या ग्रंथाची रचना आणि अनेक ग्रंथ कालिदासने केलेले आहेत। ठीक आहे, इतर साहित्यामध्ये काय काय, तर या काळात खूप मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक साहित्याची सुद्धा निर्मिती झाली। आपल्याला सगळ्या ग्रंथांची, प्राचीन भारतातल्या महत्त्वपूर्ण ग्रंथांची एक लिस्ट आपण शेवटी बघणार आहोत। ठीक आहे, सो गुप्त काळात खूप मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक साहित्य जसं आर्यभट्ट असतील, सुश्रुत संहिता, चरक संहिता हे सगळे निर्माण झाले। बघा, आर्यभट्ट यांनी सूर्य सिद्धांत हा ग्रंथ लिहिला आणि आर्यभट्टीय असं हा सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। ठीक आहे, तर हा खगोलशास्त्रावरील प्रमाण ग्रंथ मानला जातो। ठीक आहे, खगोलशास्त्रावरील प्रमाण ग्रंथ मानला जातो। पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र आणि सूर्यग्रहणाची कारणं यांनी सांगितलेली आहे। पृथ्वीची, संपूर्ण पृथ्वीचा व्यास किती, त्रिज्या किती हे सुद्धा त्या काळात त्यांनी सांगितलंय आणि ते आजच्या आपल्या एक्झॅक्ट गणनेबरोबर, आज तरी आपल्याकडे आधुनिक सगळे स्त्रोत आहेत त्याच्याशिवाय त्यांनी ती गणना केलेली आहे, तरीही त्यांचं जे मेजरमेंट आहे ते एक्झॅक्ट ठरलेलं आहे। बरोबर आजच्या याला थोडं बहुत 10-20 100-200 किलोमीटरचा फरक असेल, 100चाही नसेल। ठीक आहे, तर एक्झॅक्ट अशी रचना यांनी काढलेली आहे की किती अंतर पृथ्वीचं आहे, व्यास काय, त्रिज्या काय, एक्झॅक्ट सांगितलेलं आहे। आणि चंद्र आणि सूर्यग्रहण हे का होतं याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे। ठीक आहे, आपलं जे ज्योतिष्य आहे, आपण म्हणतो ना पेपरमध्ये वाचतो, ते ज्योतिष्य जे आहे ते मुख्यतः या सगळ्या ग्रहांच्या याच्यावर अवलंबून असतं। मग त्या ग्रहांची माहिती, ते किती काळानं फिरतात, किती लांब फिरतात, त्यांचं सगळं किती मोठे आहेत, किती छोटे, सगळी माहिती या लोकांना ऑलरेडी होती। आता कशी होती हे आपल्याला माहीत नाही, पण या लोकांना एक्झॅक्ट माहिती होती, कारण आपले पंचांग जे आहेत ते हजारो वर्षापासून तसेच आहेत, फक्त गणिती कॅल्क्युलेशन आहे। पंचांग म्हणजे काही धर्म नाही, ते गणितचे कॅल्क्युलेशन्स आहे। ठीक आहे, तर त्याची माहिती यांनी दिलेली आहे। वराहमिहिर जे आहेत त्यांनी खगोलशास्त्रावर पंचसिद्धांत हा ग्रंथ लिहिला आणि फल ज्योतिष्य किंवा ह्याच्यावर त्यांनी बृहत संहिता हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी लघु जातक आणि बृहत जातक हे सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे। जो बृहत संहिता ग्रंथ आहे तो ज्योतिषशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा किंवा मूळ ग्रंथ, जसं हिंदू धर्माच्या बाबतीत भगवद्गीता आहे तसं ज्योतिषाच्या बाबतीत हे बृहत संहिता हा ग्रंथ
आहे, ठीक आहे. तर त्याची रचना या वऱ्हामीर यांनी केलेली होती. आता बघा ह्या काळातले ग्रंथ आणि मग त्याच्याची माहिती बघा. ऋतू संहारम कालिदास यांनी केलेली आहे. याच्यामध्ये 6 ऋतूंचं शृंगारिक वर्णन केलेलं आहे. मेघदूतम किंवा ज्याला आपण मेघदूत म्हणतो अगेन कालिदास. कुबेर राज्यातील यक्ष याने आपली पत्नी अलका हिला ढगांच्या मार्फत संदेश पाठवलाय, ठीक आहे. म्हणजे ऑब्विसली स्वतःला कुबेर तो म्हणणार आहे किंवा स्वतःच्या पत्नीला पाठवतोय त्या अनुषंगाने ते लिहिणार आहेत ऑब्विसली, ठीक आहे. तर तो ढगांच्या मार्फत जो संदेश पाठवतो त्याला काव्यात्मक वर्णन आहे आणि त्याच्यामुळे मेघदूतम, मेघ ढग जे आहेत ते माझं दूत म्हणून जा आणि माझा संदेश पोहोचवा, असं मेघदूतम. कुमार संभवम अगेन कालिदास. रघुवंशम अगेन कालिदास. मालविकाग्निमित्रम अगेन कालिदास. पुष्यमित्र शुंग आणि मालविका या दोघांची प्रेमकथा, त्याचबरोबर या पुष्यमित्र शुंगाने या डिमिट्रिस या शासकाचा पराभव केला होता याच्याविषयी सुद्धा माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते, ठीक आहे. पुढचा आहे अभिज्ञान शाकुंतलम. हा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो, ठीक आहे. आज सुद्धा जगातल्या म्हणजे पूर्ण 2-5 वर्षाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या जगाला तर काही माहीत नव्हतं. लेखनाचं ज्ञान किंवा इतकं ज्ञान फक्त भारतामध्येच होतं. प्राचीन काळामध्ये युरोप किंवा अमेरिका तर नव्हतंच. प्राचीन काळामध्ये युरोप असेल किंवा इतर जगामध्ये संस्कृती इतकी स्ट्रॉंग नव्हती जितकी भारताची होती आणि तिथलं लेखन वगैरे आपल्याकडेच होतं इतकं स्ट्रॉंग, ठीक आहे. तर हे जगातील सर्वोत्कृष्ट 100 साहित्यकृतीमध्ये मांडलं जातं. याच्यामध्ये दुष्यंत, राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमाची कथा याच्यामध्ये दिलेली आहे. पुढचा आहे विक्रमोवंशीय अगेन कालिदास यांनी लिहिलेलं आहे. सम्राट पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्यातील प्रेमकथेचं वर आधारित ते नाटक आहे. मुद्रा राक्षस याच्याविषयी आपण माहिती मौर्य साम्राज्याच्या चॅप्टरमध्ये बघितली बघा. विशाखा दत्त यांनी ते लिहिलेलं आहे. आणि चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी कशा प्रकारे साम्राज्य मिळवलं, गुप्त साम्राज्याची स्थापना कशी केली याचं वर्णन आपल्या याच्यामध्ये आढळतो. देवी चंद्रगुप्तम अगेन विशाखा दत्त यांनीच लिहिलेलं आहे. पुढचं आहे काव्यदर्शन दंडीन यांनी लिहिलेलं आहे. दशकुमार चरित्र दंडीन यांनी लिहिलंय. स्वप्न वासव दत्त भास या शासकांनी लिहिलंय. हे वत्स महाजनपदाचा राजा उदयन आणि वासवदत्ता यांची प्रेमकथा याच्यामध्ये आहे, ठीक आहे. एक प्रश्न आला होता आता MPSC मध्ये का UPSC मला आठवत नाही, पण सर्वात सुरुवातीचे नाटक याने लिहिलेत असा काहीतरी तो प्रश्न आहे, ठीक आहे. आपल्या एक MPSCच्या प्रश्नांमध्ये एकदा तुम्ही चेक करा तिथे ते असेल, ठीक आहे. उरुभंग हे भास यांनी लिहिलेलं आहे. प्रतिज्ञा योगंध रायनम भास यांनी लिहिलेलं आहे. योगाचार असंग यांनी लिहिलेलं आहे. रावणवध भत्तीण यांनी लिहिलेलं आहे. अमरकोश अमरसिंह यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. त्याला नामलिंगानुशासन असंही म्हटलं जातं. आता कोणत्या जर दुसऱ्या नावाने ह्याला विचारलं ह्या किंवा या तरी तुम्हाला ते आलं पाहिजे. हा जो अमरसिंह होता हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात 9 रत्नांपैकी होता. कालिदास सुद्धा 9 रत्नांपैकी एक होता. चंद्रव्याकरण चंद्रगोमिन यांना लिहिलंय. बृहत संहिता वऱ्हामीर यांनी लिहिलेली आहे. पंचसिद्धांतक वऱ्हामीर यांनी लिहिलंय. हा खगोलशास्त्रावरील ग्रंथ आहे. सूर्य सिद्धांत आर्यभट्ट यांनी लिहिलंय. आर्यभट्टियम अगेन आर्यभट्ट यांनी लिहिलेलं आहे. गणित आणि खगोलशास्त्राची महत्त्वपूर्ण याच्यामध्ये आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इनफॅक्ट 13व्या-14व्या शतकापर्यंत सुद्धा युरोपमध्ये असं मानलं जायचं की पृथ्वी सेंटरमध्ये आणि बाजूला बाकीच्या आपल्या आजूबाजूला फिरतात आणि पृथ्वी चपटी आहे. पण त्याच्या 1000 वर्ष अगोदर हे ज्ञान आपल्याकडे होतं की पृथ्वी गोल आहे, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते आणि त्याचा काळ किती आहे ती एक्झॅक्ट गणना सुद्धा आपल्याला माहीत होती, ठीक आहे. तर ही माहिती आर्यभट्टीय यांच्याकडनं आपल्याला मिळते, ठीक आहे. आणि खगोलशास्त्राची ते त्या काळात पहिले तज्ञ असं आपण म्हणू शकतो. नोंद त्याच्या अगोदर पण असतील पण हे नोंद पहिले. त्याच्यामुळे बघा भारतानं जे पहिलं रॉकेट लॉन्च केला होता त्याला काय नाव दिलं होतं आर्यभट्ट, ठीक आहे. पहिलं आपण जे सॅटेलाइट लॉन्च केलं होतं त्याला आर्यभट्ट नाव दिलं होतं. कशामुळे तर त्याचं महत्त्व हे इथं आपल्याला दिसतं, ठीक आहे. पुढचं आहे न्यायावतार सिद्धसेन. पंचतंत्र विष्णू शर्मा
ठीक आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण काश्मीर फाईल्स, ठीक आहे, हे 1-2 वर्ष आता आपल्याला रिलीज झालेलं आहे, त्याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो कारण हे पंचतंत्र हे काश्मीरमध्ये लिहिलेलं होतं. ठीक आहे, चरक संहिता ह्याच्याविषयी माहिती आपण बघितलेली आहे. ठीक आहे, चरक. त्यानंतर मृच्छकटिकम शूद्र. ठीक आहे, या नाटकामध्ये गरीब ब्राह्मण चारुदत्त आणि वसंत सेना यांच्यावरचं हे नाटक आहे, कथेचं वर्णन आहे. महाभाष्य पतंजली यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, पनिनींनी जे अष्टाध्यायी ग्रंथ लिहिलं होतं त्याच्यावरचं संस्कृत भाषेतील आपण म्हणूयात परीक्षण किंवा टीकात्मक स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. ठीक आहे, महाभाष्य. पुढे आहे ब्रह्मसिद्धांत, ब्रह्मगुप्त, समयसूक्त, सिद्धसेन. याच्यामध्ये दीपांकर यांनी न्यायशास्त्रावरील हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, दीपांकर न्यायशास्त्रावर. पौमचर्य विमलसुरी यांनी लिहिलेलं आहे. प्राकृत काव्यावरील ही रामकथा आहे. ठीक आहे, प्राकृत भाषेमध्ये त्यांनी काव्य स्वरूपात लिहिलेलं आहे. समराईचू कहा हरिभद्र सुरी जैन संत होते, विमलसुरी अगेन जैन संत होते. कुवलयमा लाकहा, ठीक आहे, अगेन उद्योतसुरी. हर्षचरित्र बाणाभट्ट हे आपण बघितलेलं आहे. वासुदेव कण्व याने देवभूती शुंगराजाची हत्या करून कण्व सत्ता कशी मिळवली याची माहिती याच्यामध्ये उल्लेख आहे. वेगवेगळी माहिती, त्याच्यातली ही एक महत्त्वाची माहिती याच्यामध्ये दिसते. ठीक आहे, आता हे झालं साहित्य. गुप्त साम्राज्याचा शेवटचा जो पॉईंट आहे की या गुप्त साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला. बघा, जवळपास सगळी साम्राज्य जे आहेत ना त्यांचा ऱ्हास एका सारख्याच प्रकारे झालेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं भारतामध्ये कुठलीही सत्ता जी खूप मोठी आहे, अखिल भारतीय सत्ता आहे किंवा खूप मोठ्या प्रदेशावर ज्याचं साम्राज्य आहे, ती जास्तीत जास्त इफेक्टिव्ह साम्राज्य त्यांचं 150 वर्ष राहिलेलं आहे. ठीक आहे, 150 किंवा 200. तर जसं मौर्य साम्राज्य संपलं तसंच गुप्त साम्राज्याचा सुद्धा ऱ्हास झाला. का झाला त्याची कारणं आता आपण बघूयात. पहिलं, जमीनदारांच्या पद्धतीमुळे सरंजामदार जे होते त्यांचं सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेलं आणि ऑब्व्हियसली त्यांचं सामर्थ्य वाढलं की ते काय करणार, ज्यावेळेस राजा कमकुवत होते त्यांना लक्षात येईल ते आपली सत्ता जास्त स्ट्रॉंग करणार आणि राजाला बाजूला करणार. त्याच्यामुळं सरंजामदार हे कोणत्याही शासनाला धोकादायक असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी डेलिबरेटली या सरंजामदारांना किंवा जहागीरदारी ही व्यवस्थाच त्यांनी नष्ट करून टाकलेली होती आणि त्या जहागिरीमुळे, ठीक आहे, त्याच्यामुळे शेवटी संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा तिथं घात झालेला होता. हे आपल्याला इतिहास माहिती आहे. तर आपण एक अंदाज धरू शकतो की हे किती डेंजरस प्रकारची व्यवस्था कोणत्याही राज्यासाठी, शासनासाठी असते. दुसरं, जमीनदार दिल्याने राज्याचं उत्पन्न कमी झालं मात्र खर्च तर वाढत होते. ठीक आहे, आणि याच्यामुळे आर्थिक संकट वाढलं. ठीक आहे, या काळामध्ये म्हणजे गुप्त काळामध्ये परकीय व्यापार, विशेषतः रोम सोबत चालणारा जो व्यापार होता तो कमी झाला. मात्र चीन असेल, दक्षिण पूर्व आशिया असेल, इतर एरिया बरोबर चालत होता, मात्र त्याचं प्रमाण कमी होतं. तो उत्तरोत्तर व्यापार कमी झाल्यामुळे सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट बनली. ठीक आहे, आर्थिक परिस्थिती या काळात बिकट बनली आणि परिणाम स्वरूप गुप्त काळातले जे सोन्याचे नाणे होते त्याच्यातली शुद्धता या काळात कमी झाली. आपण गुप्त काळाला सुवर्ण काळ म्हणतोय, पण तरी काय झालं दिसतं आपल्याला, इथं सोन्यामधली, कॉइन्समधली शुद्धता इथं कमी झाली आहे. तो व्यापार कमी झाल्याचं, यांची संपन्नता कमी झाल्याचं द्योतक ते आहे. ठीक आहे, इसवी सन 485 पासून सतत हुनांनी भारतावर आक्रमण केले. म्हणजे बघा, मौर्यांनंतर मग ग्रीक, शक, पल्लव वगैरे कोण कोण होते ते, आणि याच्यानंतर आता गुप्तांच्या काळामध्ये हुन हे जे बेसिकली आपण म्हणूया चीनी यांची चीनच्या ह्याच्यामध्ये त्यांचं राज्य होतं त्या सेंट्रल एशियाच्या प्रदेशामध्ये. ठीक आहे, त्या हुनांनी भारतामध्ये राज्य हे हल्ला केला. ही मध्य आशियातील एक भटकी जमात होती. ठीक आहे, मंगोल वंशीय हे होते आणि यांनी इसवी सन 5व्या शतकाच्या अखेर पंजाब प्रांतात स्वतःचं राज्य त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं होतं. आणि सियालकोट, ठीक आहे, जी जुन्या काळामध्ये 200-500 वर्षा अगोदर मिनांदर ह्या कुशाण शासकाची, कुशाणांची ती राजधानी होती. ठीक आहे, मिनांदरची राजधानी होती. त्यावेळेस या सियालकोटला दोन तीन वेगवेगळ्या काळात या राजधान्या राहिल्या पैकी मिनांदर आणि कुशाणांची ती राजधानी राहिलेली आहे. ठीक आहे, तर येथे त्या सियालकोटला यांनी आपली राजधानी केली. या हुन शासकांपैकी तोरामल आणि मिहिरकुल हे दोघं प्रसिद्ध आहेत. पैकी हा मिहिरकुल जास्त प्रसिद्ध आहे. ठीक आहे, हुनांमधूनच पुढे काही राजपूत जमातींचा सुद्धा उदय झाला. राजपूतांच्या एकूण 36 जाती आहेत असं मानलं जातं. ठीक आहे, त्यांच्यामध्ये उपजाती
जसं आपल्या इकडे असतं मराठ्यांमध्ये 92 कुळी 96 कुळी वगैरे वगैरे, किंवा जैनांमध्ये आहेत, हिंदूंमध्ये तर जाती खूप आहेत, ठीक आहे. प्रत्येक मुस्लिमांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत, ठीक आहे. अनेक चर्च आहेत, तर पंथ उपपंथ वगैरे त्याच प्रकारचे 36 वेगवेगळे उपप्रकार राजपुतांमध्ये, त्याच्यापैकी काही या हुनांमधून आलेले आहेत असं मानलं जातं. आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकात पर्यंत हे हुन सत्ता गुप्त सत्ता होती, परंतु त्यांचं महत्त्व 550च्या आसपास पुढे त्यांचं महत्त्व संपुष्टात आलं होतं. त्यांचे शासक, गुप्तांचे शासक, नंतरचे गुप्त शासक दुबळे निघाले, सततच्या आक्रमणांना ते काही तोंड देऊ शकले नाही आणि अशामुळे हळूहळू गुप्त सत्ता ऱ्हास झाली. नंतर त्यांच्या छोट्याशा प्रदेशावर राज्य टिकलं असेल, परंतु जितकं आधी ते मोठं होतं नंतर ते टिकलं नाही आणि गुप्त सत्तेचा ऱ्हास झाला. धन्यवाद.